संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र लिहिलेलं आहे। संजय दिना पाटलांनी दिलेल्या धमकीच्या विरोधात हे पत्र आहे। जाब विचारणाऱ्या आंदोलनकर्त्यांना धमकी दिल्याचा पत्रामध्ये आरोप आहे। खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी ही चिंताजनक असा उल्लेख या पत्रातून करण्यात आलेला आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर संजय दिना पाटील हे ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर त्यांनी माध्यमांना ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रियेमध्ये खासदार संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिलेली आहे। या सगळ्या धमकीच्या संदर्भात आता खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना या सगळ्या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे आणि दहशतवाद ही संपूर्ण दहशतवादी कृत्याची भाषा जी आहे ती संजय दिना पाटील यांच्याकडनं सातत्यानं माध्यमांमध्ये व्यक्त केली जाते आणि ही सगळी चिंताजनक परिस्थिती आहे, चिंताजनक गोष्ट आहे। कारण की ही जी धमकी संजय दिना पाटील यांच्याकडनं दिली जाते की बॉम्ब फेकू आणि त्याचसोबतच त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचू, त्यांना जीवाशी मुकावं लागेल, अशा पद्धतीच्या ज्या काही धमक्या दिल्या जातात या सगळ्या संदर्भात मुंबई पोलिसांनी गांभीर्य घेऊन त्यांच्यावरती खरं तर UAPA अंतर्गत त्यांच्यावरती दहशत विरोधी कृत्याच्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्राद्वारे केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय दिना पाटील जे आहेत ते संजय राऊत आणि त्यांच्या समर्थकांवरती खरं तर अत्यंत खालच्या भाषेत टीका करताना पाहायला मिळतात, त्यांना जीवे मारण्याची धमकी देतात। या सगळ्या गोष्टींवरतून आता खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलेलं आहे। मुंबई पोलिसांकडनं या पत्राची काही दखल घेण्यात येते का आणि त्या सगळ्या संदर्भात संजय दिना पाटील यांच्यावरती काही कारवाई मुंबई पोलिसांकडनं करण्यात येते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।